jungle. ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, पीडित मुलीला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केले. 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास उरून ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका उसाच्या शेतात ही घटना घडली. संशयित आरोपींनी पीडितीची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले. तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडितीला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते. याबाबत पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आज दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. आशिष जयवंत खांबे वय वर्ष 26 राहणार खांबेमळा ईश्वरपूर व ऋत्विक दिनकर महापुरे वय वर्ष 27 राहणार अष्टानाका ईश्वरपूर अशी अटक केलेल्या आल्यांची संशयित आरोपीची नावे आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावले असून या प्रकरणात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर नाका ईश्वरपूर या ठिकाणाहून दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता एका नागरिकाने डायल 112 नंबरवरती फोन करून सदर ठिकाणी एक हरवलेली 14 वर्षाची मुलगी मिळून आल्याबाबत पोलिसांना माहिती दिलेली होती. सदर मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्याला आणून तिच्याकडे विचारपूस केली असता तिला तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर बसून प्रकाश हॉस्पिटल च्या पाठीमागील जागेमध्ये शेतामध्ये नेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 4, 5, 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115(2), 351 व 3(5) या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 वर्ष व आशिष जयवंत खांबे वय 31 वर्ष दोघेही राहणार ईश्वरपूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीकडे तपास करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नमस्कार.